महाराष्ट्राचा हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पाहू शकता आजची जी सध्याची रात्रीचे जवळजवळ 9 वाजलेले आहेत. तर 9चा जो सॅटेलाईट इमेज पाहतोय महाराष्ट्रावर कोणत्याही ठिकाणी ढग दिसत नाही आहेत. थोड्याफार प्रमाणामध्ये जे वरचे ढग आहेत, वरच्या पट्ट्याचे सिरियस ढग हे दिसून येत आहेत. सध्याच्या सॅटेलाईट इमेजनुसार वरच्या ह्या भागामध्ये पाहू शकता, इकडे मध्य प्रदेश, त्याचबरोबर हा भाग जो आहे यामध्ये, त्याच्यानंतर कर्नाटकचा जो पट्टा आहे मोठ्या प्रमाणावर यामध्ये पावसाचे ढग दिसून येतात. त्याचबरोबर पुणेमध्ये थोडेसे ढग जे आहे हे दिसून येत आहेत. तर यानुसार जर आपण क्लाउड ढगाळ वातावरण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रावर हे ढगाळ वातावरण जे आहे, ढगाचं प्रमाण दिसतंय, मात्र पावसाचे हे ढग नाही आहेत. उष्णतेची लाट ही प्रचंड प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ॲक्टिवेट आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं जर आपण वातावरण पाहिलं, यामध्ये तापमान पाहिलं तर खूप जास्त तापमान आहे. पावसाची शक्यता कुठे कुठे आहे, कुठे कुठे पाऊस पडू शकतो आज संध्याकाळी, आज रात्री, त्याचबरोबर उद्याचं हवामान कसं असेल, ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट म्हणजेच गारपीट कुठे होण्याची शक्यता आहे, हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी नवीन असाल या यूट्यूब चॅनलवर, महाराष्ट्र हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलवर, तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर अशाच पावसासंदर्भातले अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आपण एक स्टेप बाय स्टेप पहिल्यांदा आजचं संध्याकाळचं जे वातावरण आहे हे कसं असेल, रात्री कुठे पावसाची शक्यता आहे, ढगाळ हवामान कुठं आहे, त्याच्यामध्ये उष्णतेची लाट, सगळ्यात जास्त तापमान कुठं आहे हे जाणून घेऊयात. तर पाहिलं तर सध्याची स्थिती आपण जर पाहिली, यामध्ये तुम्हाला दिसतंय तुमच्यासमोर, तर महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट हे दिसून येते. मुख्यतः पाऊस थोडा कमी झाला आहे, मात्र उष्णता ही जबरदस्त आहे. हीटवेव्ह जे आहे हे ॲक्टिवेट आहे. 25 एप्रिलचं विशेष हवामान अपडेट. त्याचबरोबर IMDने कुठे कुठे अलर्ट दिले ती सुद्धा पाहूयात. तर महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये, विशेषतः विदर्भामध्ये सध्या जबरदस्त अशी तीव्र उष्णतेची लाट जी आहे हे सक्रिय झाली आहे. यामुळे प्रचंड उकाडा, दमट वातावरण आणि असह्य गरमी हे जाणवत आहे. विदर्भामध्ये तर जबरदस्त आहे. अनेक ठिकाणी तापमान हे सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. तापमानाचा आढावा आपण पाहूयात. उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव आणि मालेगाव 43.4 डिग्री सेल्सिअस इतके तापमान सध्या आहे. नाशिकमध्ये 41.5 पर्यंत पारा हा गेलेला आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये पाहिलं तर 40.9 वाढलेला आहे. सातारा 40 डिग्री, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथे 41, तर परभणी 42.7% इतके गेलेलं आहे. आता हे तापमान इतकं असलं तरी जबरदस्त वातावरण जे आहे हे आपल्याला जाणवत आहे. ते 47-48 डिग्रीपर्यंत सुद्धा हे तापमान आपल्याला जाणवत आहे. उकाडा इतका जास्त आहे. विदर्भामध्ये जी परिस्थिती आहे ही अधिक गंभीर असून अकोला, अमरावती, वर्धा येथे 45.6, म्हणजे जवळजवळ जर तुम्ही तापमानाचा असह्य पाहिलं तर 50 डिग्री तुम्ही म्हणू शकता सहन करण्याइतकं तापमान हे पोचलेलं आहे. चंद्रपूर 44.2 डिग्री तापमान हे नोंदवलं गेले. तरीसुद्धा कोकण किनारपट्टी ही तुलनेनं सध्या तरी तापमान कमी आहे. तरीसुद्धा जे दमट हवामान आहे त्यामुळे ते सुद्धा उकाडा हा जास्त जाणवत आहे. रत्नागिरी 36 ते 37 पर्यंत आहे. जे तापमान वाटतंय 36 जरी असेल तरी वाटतं ते 40-41 पर्यंत हे वाटतं. रात्रीसुद्धा उकाडा हा कायम राहील. यामध्ये विदर्भामध्ये रात्रीचं तापमान 28 डिग्रीच्या आसपास हे राहणार आहे. परंतु हवा कमी असल्यामुळे, दमट हवामानामुळे हे जास्त जाणवत आहे. तर मोसमी प्रणालीचा जो प्रभाव आहे हा कसा आहे हे सुद्धा पाहूयात. राज्याच्या दक्षिणेकडे, म्हणजे आपण आता या सॅटेलाईट इमेजमध्ये सुद्धा पाहिलं, आजची जी सॅटेलाईट इमेज आहे यामध्ये सुद्धा कर्नाटक भागामध्ये पाहू शकता पावसाचं प्रमाण दिसून येते. ढग दाटून आलेले दिसत आहेत. तर कर्नाटकमध्ये कमी दाबाचा पट्टा हा सक्रिय आहे. या भागामध्ये आपल्याला तो दिसून येतोय. बंगळूर असेल, बेळगाव परिसरामध्ये जोरदार पावसाची नोंद सध्या होत आहे. पाऊस पडत आहे. सॅटेलाईट इमेज सुद्धा तेच दाखवत आहे. आणि ही प्रणाली हळूहळू वरच्या पट्ट्यामध्ये गोवा भाग जो आहे या ठिकाणी सरकत आहे. कोल्हापूरच्या दक्षिण भागाकडे, म्हणजे वरच्या भागाकडे, सांगली या भागाकडे सरकत आहे. तर सॅटेलाईट चित्रानुसार महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर ढग्याची स्थिती सध्या नसली तरी पाहू शकता जो क्लाउड बेस्ड आहे ढग हे सध्या जास्त दाखवत आहेत. बेळगाव, गोवा भागामध्ये पावसाळी ढग जे आहे या ठिकाणी हे सक्रिय आहेत.
आणि राजस्थान आणि ईशान्य भारतामध्ये धुळीच्या वादळासह हे पावसाची शक्यता आहे. हा वरचा भाग जो आहे राजस्थानमध्ये सुद्धा या ठिकाणी पावसाची ही शक्यता आहे. पण 26 एप्रिलचा म्हणजे उद्याचा दिवसभराचा अंदाज हा कसा असेल, तर उष्णतेची लाट हीटवेव्ह ही कायम असून अजून तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये सध्या 40-44 असेल तर हेच तापमान 46 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती 45-46 पर्यंत हे जाऊ शकतं. त्याचबरोबर भंडारा आणि गोंदिया सुद्धा 44 पर्यंत हे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानामध्ये वाढ होणार आहे. आता उद्याचा जर अंदाज आपण पाहिला तर पावसाची शक्यता कुठे आहे, पावसाचे ढग हे कोणत्या भागामध्ये आहेत, उद्याच्या दिवसानुसार उद्याची तारीख 26 तारखेनुसार हे 26 तारखेचं सॅटेलाईट आपण चित्र पाहतोय तर यामध्ये ढग दिसून येत आहेत पण थोडेसे कमी प्रमाणामध्ये. तर पावसाची शक्यता खालच्या भागामध्ये आपण सांगितलं कर्नाटकपासून वरती जो पट्टा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे तो वरच्या भागामध्ये स्थिर होतोय. या कारणामुळे कोल्हापूर, बेळगाव, घाट परिसर, सिंधुदुर्ग येथे हलक्या पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर चंद्रपूर परिसरात स्थानिक ढग तयार होऊन पाऊस होऊ शकतो. मात्र व्यापक पावसाची शक्यता या ठिकाणी कमी आहे. 27 ते 29 एप्रिलला विशेष अलर्ट कुठे आहेत तर 26 एप्रिलला म्हणजे उद्या मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी येथे जबरदस्त उष्ण आणि दमट हवामानासाठी येलो अलर्ट हा दिलेला आहे. सांगली, सोलापूर भागामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्याच्यानंतरनं पुणे, सातारा, कोल्हापूरचा घाट भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आला आहे. अकोला असेल, अमरावती, वर्धा, चंद्रपूर येथे जबरदस्त उष्णतेची लाट कायम असेल. येलो अलर्ट हा असणार आहे. त्याच्यानंतरनं 27 एप्रिल त्यानंतरचा दिवस जो आहे यामध्ये तापमान कसं असेल, वातावरण कसं असेल तर पुन्हा पावसाची शक्यता थोडी अजून कमी होते. अमरावती, वर्धा येथे जबरदस्त उष्णलहर ही जी आहे हीटवेव्ह हे चालू राहील. त्याच वेळेला पूर्व विदर्भामध्ये हलक्या पावसाची शक्यता हे दिसून येते. 28 एप्रिलला कसं आहे तर नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली येथे मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट IMDने दिलेला आहे. 29 एप्रिलला लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली येथे हलका पाऊस आणि गडगडाटी वातावरण होऊ शकतं. तर एकूण चित्र पाहिलं तर विदर्भामध्ये 28 एप्रिलपासून काही प्रमाणामध्ये थोडासा दिलासा मिळू शकतो, पाऊस होऊ शकतो. मात्र पश्चिम विदर्भामध्ये त्याच पद्धतीची उष्णतेची लाट ही कायम राहील. यानंतर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये तापमान हे थोडंसं वाढेल. कोकण किनारपट्टीमध्ये थोडंसं कमी होईल पण दमटपणा असल्यामुळे वातावरण किंवा जो घाम आहे हा वातावरणामध्ये जास्त तुम्हाला दिसून येईल. या कारणामुळे तर नागरिकांनी दुपारच्या वेळेमध्ये बाहेर जाणे टाळावे. ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या IMDने सुद्धा याबाबतचे अलर्ट दिलेले आहेत. 5:30चा आपण संध्याकाळचा वेळेचे जे वातावरण पाहतो या ठिकाणी हे ढग दिसून येत आहेत. 27 तारखेला तर पावसाचे प्रमाण पाहिलं तर या ठिकाणी दिसतंय थोडाफार हलक्या पावसाची शक्यता हे दिसून येते. GFS सिस्टीमनुसार तर GFS आणि ECMWF यानुसार ही पावसाची शक्यता जी आहे या भागामध्ये दिसून येते. कर्नाटकमध्ये हा पाऊस आता आजसुद्धा सक्रिय आहे. तर या पद्धतीने आपण पाहिलं तर पुढच्या मे महिन्यामध्ये आपण